जान्हवी सावंत, आरोग्यम धनसंपदा मध्ये आपलं स्वागत आहे. प्रेक्षक हो, बायपास नंतरही त्रास का परत येतो? वय वाढल्यानंतरही सुधारणा शक्य आहे का? आणि पुन्हा सर्जरी शिवाय काही पर्याय असू शकतो का? या सगळ्याच विषयांवर आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत हृदयविकार विना शस्त्रक्रिया आयुर्वेदिक पद्धतीने उपचार करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या माधवबाग संस्थेच्या खोपोली हॉस्पिटल येथील ओपीडी हेड डॉक्टर दीपाली देशमुख. मॅडम, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. नमस्कार. सुरुवातीलाच माझा प्रश्न आहे की बऱ्याच पेशंटचा असं म्हणणं असतं की बायपास सर्जरी झाल्यानंतर काही वर्षांनी पुन्हा त्रास सुरू झालेला आहे. छातीमध्ये दुखतंय, घाम येतोय, खूप श्वास रोखल्यासारखा होतोय. तर ही जी कारणं आहेत ती कशामुळे पुन्हा उद्भवतात? आता ही जी कारणं आहेत ना, ही हार्ट अटॅकची पण असू शकतात. पुन्हा ACS, माइल्ड अटॅक किंवा डायबिटीज वाढला असेल तर, शुगर जास्त झाली असेल तर, किंवा ब्लड प्रेशर खूप जास्त प्रमाणात वाढत असेल तर, कोलेस्ट्रॉल वाढत असेल तर, आणि ताणतणाव हे सगळ्यात महत्त्वाची कारणं आहेत. आता हे रक्ताची गुठळी आहे की नाही तिथे, हार्ट अटॅक ऑनगोईंग आहे का, हे बघण्यासाठी तपासणी करणं फार गरजेचं आहे. त्याच्यासाठी TROP-T, TROP-I, CPK-MB, CK-MB किंवा ECG सगळ्यात महत्त्वाचे. ह्या गोष्टी केल्या तर एकदा लक्षात येतं की खरंच हा हार्ट अटॅक आहे का दुसऱ्या कारणाने दुखतंय. तर हार्ट अटॅक असेल, तिथे रक्ताची गुठळी असेल आणि जर घाम येतोय, छातीत दुखतंय, तर वेळीच तपासणी महत्त्वाची आहे. तर ह्या टेस्ट करल्या आणि त्याच्यामध्ये जर ते पॉझिटिव्ह आलं तर नक्कीच तो हार्ट अटॅक आहे. तर हार्ट अटॅक जर असेल तर इमर्जन्सी ट्रीटमेंट करणं गरजेचं असतं. जर ती निगेटिव्ह आली टेस्ट आणि ECG पण काही खराब नाही आहे, तर मग मात्र 2D इको GLS, स्ट्रेस टेस्ट ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. कारण आपण बायपास सर्जरी करून सर्क्युलेशन तर वाढवलं होतं, पण ह्या फॅक्टरी ऑफ ब्लॉकेजेसचं काय, कुठेतरी ही बंद करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी डाएट, एक्झरसाइज, लाईफस्टाईल चेंज, स्ट्रेस मॅनेजमेंट, पंचकर्म हे करून आपण कोरोनरी रिझर्व्ह करून ठेवलेला असेल तर त्याच्याकडे बघायची गरज नसते. पण लाईफस्टाईल चेंज करणं महत्त्वाचं आहे आणि वेळोवेळी तपासणी करून घेणं मात्र गरजेचं असतं. त्यासाठी स्ट्रेस टेस्ट ही सगळ्यात महत्त्वाची टेस्ट आहे. जर स्ट्रेस टेस्टमध्ये चेंजेस आहेत तर नक्कीच ताणतणाव केल्यानंतर हृदयाला रक्तपुरवठा कमी होतो हे समजून येतं. त्याची आपण वेळीच उपाययोजना करून घेतली, संपूर्ण हृदय शुद्धीकरण करून घेतलं तर नक्कीच त्याच्यातून आपण रिव्हर्स बॅक होऊ शकतो. तर पुढचं कुठलंही इंटरव्हेन्शन करण्याची गरज लागत नाही. म्हणजे सर्जरी नंतरही शरीरामध्ये इतर घटक जसं की साखर, BP, कोलेस्ट्रॉल आणि जीवनशैली नियंत्रणात नसतील तर त्रास पुन्हा जाणवू शकतो. त्यामुळे फक्त ऑपरेशन पुरेसं नसतं. नियमित तपासणी आणि समग्र मूल्यांकन गरजेचं असतं. सध्या 2D इको, स्ट्रेस टेस्ट आणि HbA1c यांसारख्या तपासण्यांसह एका वेळची पंचकर्म चिकित्सा 2499 रुपयामध्ये उपलब्ध आहे. तसेच रुग्णांच्या सोयीसाठी मेडिक्लेम, कॅशलेस सेवा आणि EMI सुद्धा उपलब्ध आहेत, जेणेकरून आर्थिक अडचणी उपचारामध्ये अडथळा ठरू नयेत. अधिक माहितीसाठी 02248932393 या नंबरवर आत्ताच मिस कॉल द्या. आता पाहूया माधवबाग मध्ये उपचार घेतलेल्या आनंदी रुग्णांचा अनुभव त्यांच्या शब्दात. मी दिलीप भाटिया साताऱ्याहून आलेलो आहे. माधवबागमध्ये आलेलो आहे. गेल्या 10 वर्षी सुद्धा मी इथे आलो होतो 10 वर्षापूर्वी. आणि माझा अनुभव म्हणजे माझं ब्लॉकेज होतं आणि एन्जिओग्राफी केली होती. ते 80% त्यांनी सांगितले तुम्ही बायपास करा वगैरे. पण तो सगळ्या जे तो हे करायचे ते सगळे म्हणायचे की तुम्ही बायपासच करा. पण तुम्हाला माधवबागचं मधनं कळलं की बायपास न करता आपल्याकडे हे होऊ शकतं. मग मी ह्याला माधवबागला हे करून कॉन्टॅक्ट करून ते म्हणले या तुम्ही हे करणार. तिथून मी जे व्यवस्थित बरा झालो की मला इतकं हे इथं वाटलं की हे नैसर्गिक हे आहे, वातावरण आहे. इथला स्टाफसुद्धा अगदी म्हणजे कुठंही हे होत नाही, म्हणजे असा रागाने बोलणे वगैरे अगदी घरगुती असल्यासारखं होतं. माझं विदाऊट बायपास करता इथे इतका हे झालं की मी 10 वर्ष आत्तापर्यंत 10 वर्ष मी टॉपमध्ये म्हणजे पडतसुद्धा होतो. इतकी माझी प्रकृती चांगली हे झालेली होती. आणि आता 10 वर्षानंतर मी आता परत आलो का, आता माझी काय चूक होती की मी त्यांच्याशी हे घेतला नव्हता, कनेक्ट घेतला. ते म्हटले दर 1 वर्षाने तुम्ही फक्त इथे येऊन जा. तो मी केला नव्हता. आता परत आणि आता पण माझी परती आहे तशीच चांगली आहे. आणि साने सरांना स्पेशली धन्यवाद. माधवबागच्या ह्या स्टाफला सुद्धा धन्यवाद. आणि सर्वांनी ह्याचा अनुभव घ्यावा. माझा अनुभव हा इतका चांगला आहे की त्याचा तुम्हाला पण फायदा मिळावा म्हणून मी याच्यात बोललो.
त्यांनी जसं म्हटलंय की माधवबागमध्ये उपचार घेतल्यानंतर त्यांना आता बरं वाटू लागलेलं आहे. माझा आणखी एक प्रश्न आहे तो म्हणजे माधवबागने लाखो रुग्णांना अँजिओप्लास्टी सारखी जी ऑपरेशन्स असतात ती टाळण्यास मदत केलेली आहे, तर ते कसं शक्य झालं? हे शक्य झाले फक्त संपूर्ण हृदय शुद्धीकरण हे आपल्या पंचकर्माच्या ट्रीटमेंटमुळे. आता माधवबागमध्ये नेमकं केलं काय जातं, तर हे 6 ते 7 दिवसाची निवासी चिकित्सा असते. त्याच्यामध्ये आयुर्वेदाने जी पंचसूत्री सांगितलेली आहे, आहार, विहार, औषध, स्ट्रेस मॅनेजमेंट अँड पंचकर्म, ओरल मेडिसिन अशी ट्रीटमेंट असते. तर पंचकर्म तर आहेच आहे, सोबत ब्राह्म्य मुहूर्ते उत्तिष्ठ म्हणजे सकाळची दिनचर्या खूप इम्पॉर्टंट आहे, की किती वाजता उठायचं, किती वाजता झोपायचं, काय खायचं, किती खायचं. कारण ही सगळे डायबिटीज म्हणा, ब्लड प्रेशर, ओबेसिटी, कोलेस्ट्रॉल आणि हे ब्लॉकेजेस हे लाईफस्टाईल डिसऑर्डर आहेत. खाण्यापिण्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे, ताणतणावामुळे होणारी गोष्ट आहे. तर ही जीवनशैलीच कुठेतरी चेंज होणं गरजेचं आहे. आता ही चेंज करण्यासाठी म्हणजे ब्लॉकेजेस दिसले की आपण जर इंटरव्हेन्शन करायचंच आहे का, तर नक्कीच करायची गरज नसते. कारण हे खरंच ब्लॉक करतात की नाही हे बघून घेणं फार गरजेचं आहे. तर त्यासाठी स्ट्रेस टेस्ट, 2D इको GLS याच्यामध्ये दिसलं की हार्टला रक्तपुरवठा कमी होतोय, तर हा रक्तपुरवठाच वाढवणं हेच आपलं काम होतं संपूर्ण हृदय शुद्धीकरण याच्याने. म्हणजे ब्लॉकेजेस किती का असेना ते ब्लॉक करतात की नाही, ब्लॉकमुळे सर्क्युलेशन हॅम्पर होते की नाही हे बघून घेतल्यानंतर आपण जे संपूर्ण हृदय शुद्धीकरण करतो त्याच्यामध्ये मसाज, स्टीम, हृदयावर धारा, इनिमा औषध याच्याने जास्तीत रक्ताचा पुरवठा हृदयाकडे करून कोलॅटरल फॉर्मेशन करून हार्टचा ब्लड सप्लाय वाढवला जातो. म्हणजे 7 दिवसामध्ये नॅचरल वेनी बायपासच होणार आहे, तर वेगळे इंटरव्हेन्शन करण्याची गरज लागत नाही. आणि त्याच्यामध्ये आपण स्ट्रेस टेस्ट, 2D इको GLS, कार्डियाक इम्पेडन्सोग्राफी अशा वेगवेगळ्या टेस्ट की पहिल्या दिवशी एवढा रक्तपुरवठा कमी होत होता, एवढा ECG मध्ये चेंजेस होते, हृदयाला इतका दम लागत होता, छातीत भरत होतं, डाव्या साईडला छातीत पाठीत दुखत होतं. आता 7व्या दिवशी आपल्या ट्रीटमेंटनंतर ही सगळी लक्षणं पण कमी झालेली आहेत आणि सोबतच स्ट्रेस टेस्ट पण नॉर्मल येते, 2D इकोचे रिपोर्ट नॉर्मल येतात. म्हणजेच सिम्पटम्स पण रिलीफ होत आहेत आणि विथ रिपोर्ट्स पण पेशंटला फरक दाखवला जातो आपल्या ह्या संपूर्ण हृदय शुद्धीकरण ह्या ट्रीटमेंटमुळे. म्हणूनच मग कुठलंही इंटरव्हेन्शन न करता पेशंट छान होतात. म्हणजे जवळजवळ 2006 पासूनचे पेशंट माझ्याकडे अजूनही फॉलोअपला येतात. काहीही म्हणजे इंटरव्हेन्शन न करता ते छान आनंदी जीवन जगतात, फक्त लाईफस्टाईल चेंज आणि आपलं ट्रीटमेंट पंचकर्माची करून. अर्थातच माधवबागची संपूर्ण हृदय शुद्धीकरण चिकित्सा ही संशोधन आधारित आहे. अनेक रुग्णांनी योग्य वेळी पर्याय निवडून शस्त्रक्रिया टाळली आहे. मात्र प्रत्येक रुग्ण वेगळा असतो आणि त्यानुसार निर्णय घेतला जातो. जर तुम्हाला ही सर्जरी सांगितली असेल आणि दुसरं मत घ्यायचं असेल तर तपासणी करून घ्या. 2499 रुपयामध्ये विशेष तपासणी सुविधा उपलब्ध आहे. यासोबतच मेडिक्लेम, कॅशलेस सेवा आणि EMI लोन सुविधा देखील उपलब्ध आहेत. त्यामुळे उपचाराचा आर्थिक ताण कमी होऊ शकतो. अधिक माहितीसाठी 02248932393 या क्रमांकावर मिस कॉल द्या. डॉक्टर, बायपास नंतर गोळ्या वाढत जातात, तर या गोळ्या कमी करण्यासाठी जसं माधवबागमध्ये तुम्ही 7 दिवसांच्या चिकित्सेबद्दल बोललात, तर या चिकित्सेनंतर हे गोळ्यांवरचं जे अवलंबित्व आहे ते कमी होतं का? नक्कीच होतं. कसं आहे, आपण एकदा कुठलं इंटरव्हेन्शन केलं की असं म्हणतो, अरे माझं काम झालेलं आहे, मी काही खाऊ शकतो, काही पिऊ शकतो, काहीही करू शकतो. तर तसं नाही आहे. जरी काही आपण केलं तर खाली लिहिलं जातं, डू लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, डू डाएट अँड एक्झरसाइज. ते नाही केलं की पुन्हा पुन्हा ही गडबड होत असते. तर कुठेतरी हे सगळ्या गोष्टी म्हणजे बायपास सर्जरी किंवा प्लास्टी हे करण्यासाठी आधी तुम्हाला काही ना काहीतरी कारणे लागतात, की डायबिटीज आहे, ब्लड प्रेशर, ओबेसिटी, कोलेस्ट्रॉल. तर हे कारणं पण नॉर्मल करून ठेवणं गरजेचं असतं. तर त्याच्यासाठी गोळ्या न घेता आपण डाएट, एक्झरसाइज, लाईफस्टाईल चेंज, स्ट्रेस मॅनेजमेंट ह्या गोष्टी केल्या, पंचकर्म केलं, तर नक्कीच आपण एक गोळी कमी करून बंद करू शकतो. पण त्याच्यासाठी डाएट, एक्झरसाइज, लाईफस्टाईल चेंज, स्ट्रेस मॅनेजमेंट आणि सोबत पंचकर्म फार महत्त्वाचं आहे. आता जसं की आपल्या ह्या पंचकर्माने तुमची शुगर नॉर्मल झाली, तर शुगरची गोळी घ्यायची गरज आहे का? तर नक्कीच नाही आहे. तुमचं ब्लड प्रेशर जर 170-100
100 होतं ते 150-80 येतंय तर वेगळी गोळी घ्यायची गरज आहे का? छातीत दुखत नाहीये तर वेगळी गोळी घेण्याची गरज आहे का? असं दाखवत एक गोळ्या कमी होतात. पण त्याच्यासाठी तुम्हाला उंचीनुसार वजन असणं गरजेचं आहे. तुमचं ताणतणाव कमी ठेवणं गरजेचं आहे. ते एक्झॅक्टली काय करायचं, किती खायचं, किती संपवायचं, कुठल्या प्रकारचा व्यायाम करायचा, कुठल्या प्रमाणात करायचं, हे सगळं आपण माधोबागच्या 7 दिवसाच्या निवासी चिकित्सेमध्ये शिकवून देत असतो, करून घेत असतो आणि त्याच्यामुळे मग औषधांचं जे प्रमाण आहे ते कमी कमी होत जातं आणि आमचंही औषध जन्मभर घ्यायची गरज नाही, हळूहळू ते पण कमी होतं. फक्त डाएट, एक्झरसाइज, लाईफस्टाईल चेंज, स्ट्रेस मॅनेजमेंट करून आपण नक्कीच गोळ्यांवरचं अवलंबन कमी करू शकतो. अगदीच. आणि अनेक रुग्ण वर्षानुवर्षे औषधावर अवलंबून राहतात. जर तुम्हालाही औषधांवरील अवलंबित्व कमी करायचं असेल आणि जीवनशैलीमध्ये बदल घडवायचा असेल तर आजच मिस कॉल द्या आणि तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. त्यासाठी नंबर आहे 022-4893-2393. डॉक्टर, जसं तुम्ही म्हणालात की हृदयरोग हा काही अचानक होत नाहीत, मागचे काही आजार जसं की डायबिटीस, बीपी हे सुद्धा त्याला कारणीभूत असतात. तर अशा वेळी 25 वर्षांचा जुना जर डायबिटीस आहे तर तो हृदयावर आतून नेमका कसा परिणाम करतो? डायबिटीज हा लाकडाला लागलेल्या वाळवीप्रमाणे गोष्ट आहे. वरून लाकूड छान दिसते, आतून ते सगळं पोखरं राहतं. म्हणजे पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत काही त्रास होत असेल तर डायबिटीजमुळे ती गडबड होऊ शकते. तर ते शुगरच नॉर्मल करून ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे बरेच वेळा मी विचारते की शुगर किती आहे, तर 400-300 असते, काही प्रॉब्लेम नाही, आमच्या गोळ्या चालू आहेत असं मला सांगितलं जातं. पण म्हणजे मला काही त्रास होत नाही आहे, हे एवढ्या औषधं असून एवढं शुगर असली तरी मला काही त्रास होत नाही असं सांगितलं जातं. पण जरी तुम्हाला त्रास होत असेल तर आतून हे सगळ्या गोष्टी एक एक अवयव पोखरत राहत असतं. त्याच्यामुळे शुगरच नॉर्मल करून ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी इन्सुलिन रेजिस्टन्स जो होतोय की अतिरिक्त जे फॅट्स इन्सुलिनच्या दाराशी जाऊन रक्तात साखर वाढवत आहेत ते कमी करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी डाएट, एक्झरसाइज, लाईफस्टाईल चेंज आणि आपली जी संपूर्ण हृदय शुद्धीकरणमध्ये डायबिटीज रिव्हर्सल प्रोग्राम आहे, त्यामध्ये आपण डाएट बॉक्स, प्रमेय प्रो किट डाएट बॉक्स देतो, पुन्हा एक्झरसाइज सांगतो आणि आपल्या ह्या पंचकर्माने पॅनक्रियास जे इन्सुलिन सिक्रेशन करणारी ग्रंथी तिचं सर्क्युलेशन वाढवलं जातं. म्हणजे बाहेरून औषधं, बाहेरून गोळ्या घ्यायची गरज लागत नाही. आणि ज्यांचे इन्सुलिन चालू आहे म्हणजे जवळजवळ 70 युनिट इन्सुलिन चालू आहे, त्यांचं इन्सुलिन टोचाटोची बंद होऊन ते नॉर्मल पर्सनसारखं जीवन जगतायत. ज्यांचे HbA1c जी गोल्ड स्टँडर्ड टेस्ट असते शुगरची ती 13 आहे, 15 आहे, असे पेशंट आपल्याकडे येतात आणि 1 महिन्यानंतर बघितलं तर ती HbA1c 8 वर आलेली असते. म्हणजेच असं रिसर्च काय सांगतो की 1% जरी आपण HbA1c कमी केले तर आपण त्याचे 37% मायक्रोव्हास्क्युलर जे कॉम्प्लिकेशन होत असतात ते कमी करत असतो. म्हणून HbA1cच इम्प्रूव्ह करणं गरजेचं आहे. तर आपल्या 3 महिन्याच्या ह्या ट्रीटमेंटमध्ये 90 डेजमध्ये आपण डायबिटीज रिव्हर्स करून पेशंटच्या गोळ्या औषधं बंद करून नॉर्मल पर्सनसारखं जीवन जगू शकतो टाईप 2 डायबिटीज पेशंटमध्ये. आणि मंडळी, डायबिटीस ही काही फक्त साखरेची समस्या नाहीये, ती रक्तवाहिन्यांना आतून कमकुवत करते आणि ब्लॉकेजेसची प्रक्रिया देखील वेगाने वाढवते. जर तुमची साखर अनेक वर्षांपासून वाढलेली असेल तर समग्र तपासणी आवश्यक आहे. 2499 रुपयामध्ये 1 डे एक्सपिरियन्स पॅकेज उपलब्ध आहे. मेडिक्लेम, कॅशलेस सेवा आणि EMI सुविधा देखील उपलब्ध आहे, जेणेकरून आर्थिक कारणामुळे उपचार पुढे ढकलले जाणार नाहीत. आणि त्यासाठी 022-4893-2393 या नंबरवर आत्ताच मिस कॉल द्या. डॉक्टर, बऱ्याच वेळा ब्लॉकेजेस सोबत डायबिटीज, बीपी, कोलेस्ट्रॉल आणि अतिलठ्ठपणा असे आजार एकत्र जर असले तर उपचार कशा पद्धतीने केले जातात? आता सगळे जे आहेत आजार हे इंटरलिंक्ड आहेत. एक झालं की दुसरं गडबड होणारच. म्हणजे बघा, उंचीनुसार जेव्हा वजन असतं तेव्हा हृदयाला 5.5 लिटरचं रक्त पोहोचावं लागतं. पण जेव्हा वजन वाढतं तेव्हा त्याला जास्त काम करावं लागतं. जास्त काम केलं की ते थकणारच आहे. म्हणजे हाईट इन सेंटीमीटर -100 एवढं वजन पाहिजे. जर ते 150 सेंटीमीटर तुमची हाईट आहे, तुमचं वजन जर 70 किलो आहे तर ते 50च हवं आहे, पण ते 70 आहे. म्हणजे तेवढं जास्त प्रमाणात हृदयाला काम करावं लागतंय. तर ते गडबड करणारच. त्यासोबतच हे अतिरिक्त जे फॅट्स आहेत तेच इन्सुलिनच्या दाराशी जाऊन इन्सुलिन रेजिस्टन्स करून शुगर वाढवत असतात. त्यासोबतच हे अतिरिक्त फॅट्सच तुमचं कोलेस्ट्रॉलच्या रूपात डिपॉझिट होत असतात आणि जेव्हा तुमचा ताणतणाव होतो त्याच्यामुळे अल्सरेशन जे तयार होतात ते भरण्यासाठी बेचारं कोलेस्ट्रॉल तिथं डिपॉझिट होत असतं. असं सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते इंटरलिंक्ड आहेत. त्याच्यासाठी आपल्याला वजन कमी करणं गरजेचं आहे, शुगर नॉर्मलाइज करून ठेवणं गरजेचं आहे, डायबिटीज रिव्हर्स करून ठेवणं गरजेचं आहे, ब्लड
प्रेशर नॉर्मलाइज करून ठेवणं गरजेचं आहे, कोलेस्ट्रॉल नॉर्मल करणं गरजेचं आहे. त्यासाठी डाएट, एक्झरसाइज, लाईफस्टाईल चेंज, स्ट्रेस मॅनेजमेंट आणि पंचकर्म. कारण हे काही डिसीजेस 1 किंवा 2 दिवसात झालेले नाही आहे, तर मागचे 10 ते 15 वर्षाची संप्राप्ती असते. आणि हे काही इपिडेमिक, एंडेमिक म्हणजे सांसर्गिक रोग नाही आहेत की एकाला झालं की दुसऱ्याला होतं, किंवा तापेसारखी म्हणजे रोग नाही आहे की आपण एक पॅरासिटामॉलची गोळी घेतली की ताप कमी होतो, तशा गोष्टी नाही आहेत. तर हे आपल्या खाण्यापिण्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे, ताणतणावामुळे होणाऱ्या गोष्टी आहेत. तर जीवनशैलीच कुठेतरी चेंज होणं गरजेचं आहे आणि ऑलरेडी जे डिपॉझिटेड आहे ते बाहेर काढणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी पंचकर्म, मग हे पंचकर्म, डाएट, एक्झरसाइज हे प्रॉपर एक्झॅक्टली काय करायचं, किती खायचं, किती संपवायचं, हे 6 ते 7 दिवसाच्या निवासी चिकित्सेमध्ये शिकवलं जातं, करून घेतलं जातं. रॅदर आपण राशनच देतो, तेच काढून तेवढंच खायचं आहे जे तुमचं ब्लॉकेजेस रिव्हर्सलसाठी, डायबिटीज रिव्हर्सलसाठी, ब्लड प्रेशर मॅनेज करण्यासाठी काम करत असतं. ते सगळं आणि त्याच्यासोबत मॉनिटरिंग फार फार इम्पॉर्टंट आहे. त्याच्यासाठी MIB पल्स ॲप नावाचा आपला ॲप आहे की जेणेकरून आपण रोजच्या रोज पेशंट घरी जाऊन ते सगळं फॉलो करतायत की नाही हे पण बघत असतो. म्हणजे बॅक ऑफ द एंड पेशंट घरी जाऊन एक्झरसाइज करतायत की नाही, डाएट काय करतायत, ते त्यांचा हार्ट रेट, ब्लड प्रेशर त्यांना त्याच्यामध्ये इन करायचं असतं रोजच्या रोज. ते सगळं बॅक ऑफ द एंड डॉक्टर सगळं बघत असतात आणि त्याच्या हे कॉम्प्लायन्स दिल्यामुळे पेशंटचं 90 दिवसामध्ये हे डिसीज रिव्हर्स होण्यासाठी काम होतं. आणि ब्लॉकेजेस रिव्हर्स होऊन म्हणजे CT अँजिओग्राफी पण आपण जवळजवळ 250 जणांची रिपीट केली पहिल्या दिवशी आणि 3 महिन्यानंतर, तर जवळजवळ 30 ते 70% ब्लॉकेजेस पण आपल्याला कमी होताना दिसत आहेत. फक्त हे डाएट, एक्झरसाइज, स्ट्रेस मॅनेजमेंट, पंचकर्म आणि हे टोटली कॉम्प्लायन्स पेशंटने दिल्यामुळे, की पेशंटनी घरी जाऊन हे सगळं प्रॉपर फॉलो केल्यामुळे त्यांच्यामध्ये रिझल्ट दिसून येतो. आणि जवळजवळ म्हणजे कंटिन्युअस पेशंट फॉलोअपला येतात. असं नाही की 1 किंवा 2 वर्ष येतात, तर कंटिन्युअस दर महिन्याला ते फॉलोअपला येत असतात की हां मी बरा आहे ना, हे बघणं फार गरजेचं असतं. मग हे सगळ्या गोष्टी झाल्यानंतर बरोबर म्हणजे लाईफस्पॅन पेशंटचा इम्प्रूव्ह होतो. पेशंटची क्वालिटी प्लस क्वांटिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह होण्यासाठी ही संपूर्ण हृदयशुद्धीकरण काम करत असते. अगदी खरं आहे. म्हणजेच अनेक वेळा रुग्ण एका आजारासाठी येतो, पण तपासणी केल्यावर साखर, BP, कोलेस्ट्रॉल आणि वजन हे सगळं एकत्र घटक बिघडलेले दिसतात. अशा वेळी फक्त एका समस्येवर उपचार करून चालत नाही, तर संपूर्ण शरीराचा समतोल साधणं गरजेचं असतं. माधवबागमध्ये प्रत्येक रुग्णाची स्थिती तपासून वैयक्तिक उपचार योजना तयार केली जाते, ज्यामध्ये आवश्यक तपासण्या, आहार, मार्गदर्शन, जीवनशैली बदल आणि तज्ज्ञांच्या देखरेखीखाली चिकित्सा केली जाते. तुम्ही नक्की या ट्रीटमेंटचा लाभ घ्या आणि त्यासाठी 02248932393 या नंबरवर आत्ताच मिस कॉल द्या. आता पाहूयात माधवबागचे उपचार घेतलेल्या आनंदी रुग्णांचा अनुभव. मेरा नाम प्रभुराम चौधरी है। मैं राजस्थान का रहने वाला हूँ, कुचामन सिटी का, नागौर जिले का। मेरे को यहाँ पे बॉम्बे में तकलीफ, राजस्थान में तकलीफ है तो बॉम्बे में डॉक्टर को दिखाया। डॉक्टर ने मेरे को एंजियोग्राफी का बोला, मैंने एंजियोग्राफी करवाया तो मेरे को 3 ब्लॉक निकले। 3 ब्लॉक है तो आपको बाईपास सर्जरी कराना पड़ेगा, ओपन सर्जरी। फिर हमने ओपन सर्जरी की तैयारी कर ली। उसके बाद में हमारे दोस्त लोग को मालूम पड़ा, फिर हमारे दोस्त ने बताया सर्जरी की जरा करने की ज़रूरत नहीं है, आप माधोबाग जाओ। मैंने माधोबाग में आया, यहाँ पे आज 5-6 दिन हो गया, ट्रीटमेंट लिया, हर तरह से मेरे को आराम है, कोई तकलीफ नहीं है। पहले दर्द था, घुटन होता था, सब कुछ तकलीफ था। अभी BP शुगर नॉर्मल हो गया, पहले गोली दवाई लेता था, अभी छूट गया सब मेरा, कोई तकलीफ नहीं है अभी। शुगर कितना रहता था पहले शुगर 250 रहता था, अभी 120 हो गया। BP भी 200 के ऊपर ही रहता था, अभी 120 हो गया। गोली कितना कम हुआ? गोली अभी 2 कम हो गया। जसं त्यांनी म्हटलंय की त्यांना माधवबागमध्ये उपचार घेतल्यानंतर आता बरं वाटू लागलेत, ते आनंदी जीवन जगत आहेत. या संपूर्ण हृदय चिकित्सा प्रक्रियेसंदर्भात आपण अधिक जाणून घेणार आहोत. मात्र वेळ झालेली आहे छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा आरोग्यम धनसंपदा. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण हृदयविकारासाठी आयुर्वेदिक नॉन सर्जिकल उपचार पद्धती या विषयावरती बोलतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर दीपाली देशमुख. डॉक्टर, जर बायपास नंतर पुन्हा त्रास सुरू झाला तर पुन्हा सर्जरी हाच एकमेव पर्याय आहे का? नक्कीच नाहीये.
त्याच्यासाठी खरंच पुन्हा त्रास किती होतोय तो नक्की हार्टशी रिलेटेड आहे की नाही हे सगळं बघणं फार गरजेचं आहे. त्यासाठी स्ट्रेस टेस्ट, 2D इकोजीएलएस, कार्डियाक इम्पेडन्सोग्राफी ह्या टेस्ट केल्या. त्याच्यामध्ये काय त्रास आहे ते बघितलं आणि आपण जे संपूर्ण हृदय शुद्धीकरण ही चिकित्सा करतो त्यामध्ये स्नेहन, स्वेदन, हृदयधारा, बस्ती याच्याने पेरिफेरल रेजिस्टन्स कमी होऊन व्हीनस रिटर्न वाढवला जातो. म्हणजे 7 दिवसामध्ये नॅचरल वेनी बायपासच आपल्या पंचकर्माने होते, तर वेगळं इंटरव्हेन्शन करण्याची गरज लागत नाही. आणि त्यामध्ये आपण विथ रिपोर्ट्स पेशंटला फरक दाखवतो. म्हणजे हा सूर्य, हा जयद्रथ आपण इथेच दाखवून देतो आणि 1 किंवा 2 पेशंट असे छान झालेत असं नाहीये. तर मागच्या 20 वर्षापासून जवळजवळ 10 ते 15,000 पेशंटनी आपले फक्त बायपास सर्जरी टाळण्यासाठी काम केलेलं आहे. त्यासोबतच डायबेटीज, ब्लड प्रेशर, ओबेसिटी, कोलेस्ट्रॉल हे कमी करण्यासाठी पण काम केलेलं आहे. आणि माझ्याकडे दुबई, पुन्हा आफ्रिका, ऑस्ट्रेलिया बऱ्याच बाहेरच्या देशातून पण पेशंट येतात की सर्जरी न करता नॉन सर्जिकल आपली जी संपूर्ण हृदय शुद्धीकरण ट्रीटमेंट केली की पुन्हा कसलंही इंटरव्हेन्शन करायची गरज लागत नाही आणि पेशंटचं क्वांटिटी प्लस क्वालिटी ऑफ लाईफ आपल्या ह्या ट्रीटमेंटने इम्प्रूव्ह होते असं दिसून आलेलं आहे. निश्चितच. आणि प्रेक्षक हो, जीवनशैली सकारात्मक बदल करणं अत्यंत गरजेचं आहे. माधवबागमध्ये प्रत्येक आजारानुसार निश्चित दिनचर्या दिली जाते, जिच्या सहाय्याने फक्त 7 दिवसात रुग्णांना आत्मविश्वास मिळतो. जर तुम्हालाही हृदयविकार, ब्लॉकेजेस, मधुमेह, रक्तदाब, अतिस्थूलता, थायरॉइड किंवा वाढलेलं कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर मात करायची असेल तर 02248932393 या नंबरवर आत्ताच मिस कॉल द्या. तसेच रुग्णांच्या सोयीसाठी मेडिक्लेम कॅशलेस सेवा आणि EMI लोन सुविधा देखील उपलब्ध आहेत, जेणेकरून आर्थिक कारणामुळे आरोग्य थांबू नये. त्यासाठी 02248932393 या नंबरवर मिस कॉल द्या. डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. तर आरोग्यम धनसंपदामध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा TV9 मराठी.